हॅलो, हाय, नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बघा इथं आज पूर्ण दिवसभराचं रुटीन दाखवते तुम्हाला. भरपूर असा डबल टिबल पूर्ण घर घाण झालेलं आहे, डबल टिबल राडा पडलेला आहे. आणि नंतर एवढं सगळं क्लीन केल्याच्यानंतर भरपूर असं भारी वाटत होतं. आणि तर व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता. तर इथे 5:30 वाजले होते आणि सकाळी मी 5:30 वाजता उठले होते. तर इथून बाल्कनीमधून आले तर ट्रेन चालली होती, ती ट्रेन दाखवत होते तुम्हाला. आणि बाहेर मी गेले नाही कारण की भरपूर थंडी होती. त्याच्यानंतर मी खिडकी लावून घेतली. नंतर मुलं पण झोपले होते बेडरूममध्ये, गार हवा सुटली होती. तर नंतर मी फ्रेश वगैरे झाले, चहा वगैरे घेतला. नंतर जीवनचा टिफिन बनवायचा होता मला, तर त्याच्या टिफिनसाठी मी छोले बनवले होते आज. आणि आज जास्त भांडी पडलेली, जास्त किचनवरती पसारा झाला होता, कारण की आज माझा डबल स्वयंपाक झाला. अगोदर छोले वगैरे बनवले होते, पण नंतर चिकन पण आणलं होतं. त्यामुळे ते मी दाखवत होते तुम्हाला, ब्रेड, दूध, दही आणि काकडी. आणि ते बघा चिकन पण आणलेलं आहे ते पण. त्यामुळं आता डबल मला स्वयंपाक करायचा होता, त्याच्यामुळं जास्त भांडी वगैरे पडले होते. तर आता त्याचा टिफिन तर मी दिला. छोले मस्त झाले होते. त्याची रेसिपी नाही बनवली मी, नेक्स्ट टाईम नक्की दाखवेल. तर इथे बघा किचन पूर्ण कपडे वगैरे कसे सगळे टाकलेले आहेत. आणि एकदा त्याचा टिफिन झाला की मग त्याचं स्कूलचं आवरलं ना, मग बाकीचं काही टेन्शन राहत नाही. आणि इथे बघा मी तुम्हाला असं दाखवत होते की बघा आता एवढं सगळं काम मी अर्धा तासात पूर्ण कंप्लीट करून टाकणार आहे. तर चला घेते आता आवरायला सगळं पटापटा. तर कामाचा कंटाळा, आळस न करता हा व्हिडिओ तुम्ही पण बघा, कारण की हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तुम्हाला पण असे अचानक एनर्जी येईल आणि सगळं असं काम पटपट करू वाटेल. कारण की सगळं झाल्याच्यानंतर बघा तुम्ही किती भारी आणि फ्रेश वाटतं आपल्याला. एवढं कितीही राडा पडला ना तरी मी असं करायचे, पहिले तर डायरेक्ट बेडरूममध्ये जाऊन झोपावा का घरा सोडून पळून जावावं, एवढी चिडचिड व्हायची माझी असं जास्त किचन वगैरे घाण दिसल्याच्यानंतर. आणि नाही केलं तर अजून डबल टेबल अजून वाढतच जातो. त्यामुळं कधीतरी आपल्यालाच करायचे आणि लवकर केलेलंच बरं, तर आपल्याला पण टाईम मिळतो. आणि एकदा किचन क्लीन झालं ना तर बाकीचं काम करायला आपल्याला आपोआपच मूड येतो. आणि किचन तसंच राहिलं तर बाकीचे पण कामं करू वाटणार नाहीत. त्यामुळे अगोदर किचन क्लीन करून घ्यायचा आणि पूर्ण डीप क्लीनच करून घ्यायचं रोजचे रोज. स्टाईल वगैरे सगळं गॅसच्या खाली हे सगळं सगळं पुसून घ्यायचं. वरच्यावर आपण नुसतं गॅस तसा थोडासा कपडा मारला आणि थोडंसं वरच्यावर केलं ना तर ते परत आपल्यालाच दुसऱ्या दिवशी परत ते बरं वाटत नाही आणि जास्त मग लोड येतो आपल्यालाच. तर इथे बघा किचन हे सगळं घेतले भांडी घासायला. तर माझी आज तर पूर्ण कंबरच दुखायला लागलेली, कारण की आज मला खूप जास्त काम पडलं होतं. आणि पूर्ण मी कपाटातले सगळे कपडे जे आहेत ते पूर्ण विस्कटलेले बेडवर पडलेले. त्यामुळं मला सगळे ते कपडे पण व्यवस्थित ठेवायचे होते, सगळे घड्या वगैरे करून. आणि अगोदर किचन क्लीन झाल्याच्यानंतर मला आपोआपच म्हणजे इतकं काही वाटलं नाही, म्हणून मी कपडे पण सगळे घड्या करून ठेवलेले आहेत पुढे बघा. आणि लगेच भांडी घासून झाले ना, भांडी मी तसेच ठेवले नाहीत, मी पटकन लगेच लावून घेतले. ते भांडे राहिले ना मग तसेच राहतात मग दिवसभर पडून. त्यामुळे मांडणीला लावून घेतले ना तर छान पण दिसतं. आणि आपल्याला लगेच काय घ्यायचं आहे, काय कोणतं ग्लास, ताट, छोटे छोटे चमचा वगैरे असं जागच्या जागी असलं ना तर आपल्यालाच परत लगेच सापडतं. त्यामुळे मांडणीला मी लगेच भांडी लावून घेत असते. आणि वरची ताटं लावून झाल्याच्या नंतर मी खालचे डबे वगैरे पुसून घेतलेले आहेत, कारण की थोडंसं भांडी लावल्याच्यानंतर पाणी वगैरे पडतं. त्यामुळे अजून डबे घाण दिसू नये म्हणून रोजचे रोज ते डबे आपण पुसून घेतले तर रोज घाण पण दिसणार नाही. आणि अचानक आपल्याला पूर्ण भांडी घासायचे पडलेत, पूर्ण मांडणी आपली घाण दिसते आणि डबे पण घासावं लागणार आहेत असं आपल्याला वाटणार नाही. त्यामुळे कधी आपल्याला जर सगळे भांडी घासायचे म्हटले ना तर सगळं काढायचं पसारा. आपण जसं दिवाळी दसऱ्याला असं महिन्यातून एक दोनदा आपण काढतो सगळे भांडी घासायला, त्यावेळेस पण आपल्याला जास्त
जास्त पडणार नाही, असं लोड येणार नाही की हात वगैरे दुखणार नाही. त्यामुळं रोजच्या रोज क्लीन करून घेतलं ना तर आपल्यालाच भारी वाटतं, आपल्यालाच काम कमी होतं. इथे बघा किचन हे सगळं झालेलं आहे आणि बेसिंग हे पूर्ण सगळं क्लीन करून घेतलेलं आहे. आणि बेसिंगसाठी ना 2 घासण्या ठेवलेल्या आहेत मी, भांड्यासाठी वेगळी आणि बेसिंगसाठी वेगळी. तर एकच घासणी नाही वापरायची, बेसिंग कसं घाण असतं त्यामुळे भांड्यांना तेच परत ती घासणी नाही वापरायची. तर इथे बघा पूर्ण किचन क्लीन झाल्याच्या नंतर एवढं भारी फ्रेश वाटत होतं मला. असं वाटायला लागलं की डायरेक्ट असं एकदम शांत आणि रिलॅक्स वाटतं. घरात जेवढं सगळं असतं ना आपल्या घरात, राडा पसारा, तेवढी आपली चिडचिड पण जास्त होते. आणि माझं कसं आहे, मुलं तर काम करताना मध्ये मध्ये येतात आणि त्याच्यात वरून अजून सगळं शूट करायचं कॅमेरा वगैरे ठेवून. आणि ते मध्ये मध्ये आली ना मायरा तर कसं होऊन जात नाही. मग ते कॅमेरा दिसतो त्यांना तर असं वाटतं ही काय करायला लागली, मोबाईल ठेवून कशाला ही काम करते, काय करते, सारखं सारखं मला विचारायला येतात मुलं. आणि मायरा ते सारखं मी पण घेणार मोबाईल, ते येते बघा आता मध्ये मध्ये. तरी ते म्हणलं कपडे पटापटा करून घ्यावं. तर ती आली तर काय होणार नाही माझं. आज मला पूर्ण कपाट व्यवस्थित लावायचं आहे. ती आली होती इथे मायरा आणि इथे बघा पुढे ती म्हणत होती मी पण आता कपडे मोबाईल घ्यायला चाललेले आहे. मी तिला उचलून घेतली आणि आता कपडे घड्या करू लागणार होती ही मला आता. तर म्हटलं ह्या साईडला जर आली तर जेवढं मी घड्या केलेले आहेत कपडे तर ते अजून जास्त सगळे हे करून जाईल म्हणून. तर बाय बाय करत होती बघा. इथं परत आली मोबाईल घ्यायला, तिला परत घेऊन गेले मी. तर अशीच करत असते दिवसभर, त्यामुळे कामं काही लवकर आवरत नाही. मग थोडंसं तिला तिकडं नादवलं आणि सोडून आले होते. त्याच्यानंतर ती परत आलेली आहे बघा. तर इथे बघा मी कपाट पूर्ण असं मस्त लावलेलं आहे. आणि लगेच सगळ्यांचे वेगवेगळे कप्पे ठेवलेले आहेत तर त्यांचे जागोजागी त्यांचे कपडे लावून घेतले. आणि आता हे उद्या थोडंसंच बाहेर निघतील कपडे. तर मी परत रोजच जसं मला टाईम मिळेल ना मी लगेच एक एक कप्पा काढून व्यवस्थित एकेकाचा व्यवस्थित करत असते मी. इथे बघा ही पर्स दाखवत होते मी तुम्हाला. ही पार्टीवेअरची पर्स आहे. रोज आपण रेग्युलर काही वापरत नाही, त्यामुळे तिला अशी व्यवस्थित खराब वगैरे होऊ नये म्हणून व्यवस्थित साड्यांच्या तिथं जागा होती तिथं ठेवून दिलेली आहे. तर सगळ्यांचे कपडे सगळे व्यवस्थित लावून झालेले आहेत. तर हे तुम्हाला दाखवत होते मी. आमच्या कपाटाला ते असा आरसा आहे, तर बांगड्या वगैरे आपण काही पण तिथं लावू शकतो. कंबर गेली माझी तर एवढं सगळं कपडे ठेवून. आणि हे बघा आता फक्त बेड क्लीन करायचा राहिला होता. त्याच्यामध्ये 4-5 वेळा तर ती मायरा आली असेल मोबाईल घ्यायला, तर कसं तरी तिला नादवलं. तसंच केलं आहे सगळं आजचं काम. आणि आज मी जाम थकलेले होते, पण एवढं सगळं काम करून पण मला असं अजिबात थकवा जाणवत नव्हता. की एवढं भारी वाटत होतं घर बघूनच की एवढं सगळं असं घाण झालं ना आज आपण केलं ना ते क्लीन, तर आपल्याला एवढं भारी वाटतं ना. तर फक्त बेडरूम झाडू मारायचा राहिला होता. तर आता घ्यावं म्हणलं झाडून मारावं. तर बघा ही आली, तिला झाडू मारायचा होता. तर प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक कामामध्ये ही पोरगी मध्ये मध्ये येत असती. एवढा त्रास देते ना मला. एवढं सगळं सांभाळून पण एवढं सगळं घर हँडल करणं खूप मोठी गोष्ट आहे. पण लोकांना वाटतं की घरी बसून आपल्याला काय कामं असतात. त्यामुळे बघा इथं सगळं लावून घेतलं आहे क्लीन. छोट्या छोट्या गोष्टीपासून तर किती मोठ्या गोष्टीपर्यंत आपल्याला कामं असतात. पण जे करतं ते त्यालाच माहिती असतं, बाकीच्यांना काही माहीत नसतं. काय यांना वाटतं घरात काही कामं नसतात बायकांना, नुसतं बसून असतात, झोपा काढायच्या असतात. पण तसं नसतं. कारण की हा मेन बायकांनी नाही तर माणसांनी पण हा व्हिडिओ बघावा म्हणजे समजतं असे ब्लॉग बनवल्यावर की बायकांना किती कामं असतात घरात. तर इथे बघा किती भारी असं फ्रेश वाटत होतं. बेडरूम सगळं स्वच्छ क्लीन झाल्याच्या नंतर आहे ना असं झोप पण अशी शांत लागते थोडंसं दुपारची. तर मायरा इथं गॅलरीत उभा होती आणि इथं खाली गार्डन आहे, त्यामुळे ती बघत होती. तिला गार्डनमध्ये खेळायला जायचं होतं. असे आमच्या इथून सगळं दिसतं, त्यामुळे मग ती रोज रडत असते मला पण घेऊन चला म्हणून. आणि तिला घरात घेऊन आले. इथे बघा किचन सगळं क्लीन झालेलं आहे. इथे बघा मशीनवरती सगळे कपडे वगैरे पडलेले सगळं व्यवस्थित ठेवलेलं आहे. आणि आता किचन पण
कसा दिसत होता आणि कसं झालं आहे. आणि नंतर सगळं काम आवरल्याच्या नंतर बाहेरला घेतल्या म्हणलं 2 शेंड्या बांधावं, त्याच्या 2 रबर वगैरे घेतले. तर ती काही ठेवत नाही, पण मला आवडतं म्हणून मी तिला असंच लावडे लावून 2 शेंड्या बांधलेल्या आहेत बघा इथे. तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. एवढं सगळं व्हिडिओ बघून सगळे बघून जातात, पण लाईक कोणच करत नाही. तर अशा ज्या हाऊसवाईफ आहेत त्या एकमेकींना सपोर्ट करू शकता. तर प्लीज लाईक केल्याशिवाय जाऊ नका. बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.